ऐक सावकाश नीट धर नीट धर. हो अजून एक एक हे घे. पट हळू पकड पकड. ऐक हे कसले कागद आहेत आणि एवढी जुनी रद्दी का सांभाळून ठेवली आहेस तू? रद्दी नाहीये ती, कामाचे कागद आहेत त्यांचे. MR होते ना ते, कष्ट करायचे खूप, मनापासून काम करायचे. खूप कौतुक होतं सगळ्यांना त्यांचं. त्या दिवशी तुझ्या आईला दुर्बुद्धी सुचली नसती ना तर आज JPC मेडिकलमध्ये मोठ्या पोस्टवर असते. ते प्रमोशन होणार होतं त्यांचं. खरंच? हो मग सगळे डॉक्टर ओळखायचे त्यांना. त्यांचे साहेब पण प्रचंड खुश होते त्यांच्यावर. साहेब? काय नाव होतं त्यांच्या साहेबांचं? ते साहेबांचं नाव आठवत नाही मला. आणि तुला काय करायचंय? अगं तू आता एवढं कौतुक करतेस म्हणून विचारलं मी. म्हणजे मोठे असतील ना, मोठे माणूस असतील, ते डॉक्टर वगैरे असतील म्हणून विचारलं. मोठे? फार मोठ्या पदावर होते ते. JPCचे साहेब होते मेन. तुझ्या आईमुळे ना एक नाही 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचा तर जीव गेलाच, आम्हाला दोघींना पण पोरकं करून गेली. आत्या, तुझ्या आणि पूर्ण जगाच्या नजरेत गुन्हेगार माझी आई आहे. पण हे सगळे आरोप खोटे आहेत. काकांचे आणि माझ्या आईचे गुन्हेगार कोणीतरी वेगळेच आहेत आणि त्यांचे चेहरे मी लवकरात लवकर जगासमोर आणेन. आता त्या बातम्या वाचून काय करणार आहेस? 15-20 वर्षापूर्वीच्या कामं कर ना पटपट. हो हो. JPC मेडिकल फॅक्टरी, हे पण JPC. हे सगळे पेपर्स JPCच्या स्कॅमबद्दलचे आणि यातून खूप मोठी माहिती मिळू शकते. देवा, जी माहिती मी जगात सगळीकडे शोधत बसले होते ती माहिती एवढे वर्ष माझ्याच घरात होती. केदार सर, अहो इथं काय करताय? काय हरवलंय का तुमचं? मी शोधायला मदत करू? नाही, मला भेटायला आलीये असं म्हणणारी ती आगाऊ मुलगी गेली का? अहो नाही ना, तुम्हाला भेटायचं म्हणून हट्टच धरून बसल्यात त्या. अरे पाठलागच सोडत नाहीये. केदार सर, कोण आहेत त्या? इन्शुरन्स एजंट आहे, विमा कंपनीमधून आलेत. पाठलागच सोडत नाहीये. काय करू काय कळतच नाहीये. केदार सर, अशा लोकांपासून लपूनच राहायला लागते बघा. अहो माझा मेहुणा हेच काम करायचा, मला लई फोन करायचा. वैतागच आणला त्यानं मला नुसता. मी सांगतो, हे मेवणा मेवणीनं सगळे सारखेच असतात. माझं दुःख फक्त तुम्ही समजू शकता. केदार सर, तुम्ही कामात बिझी असं सांगून त्यांना घरला पाठवू काय? हा, मी ऑफिसमध्ये काय मी मेलोय असं सांगा तिला. घालवा इथनं पटकन. चालतंय, तुम्ही काय काळजी करू नका, मी घेतो सगळं सांभाळून. थँक्यू. सांगा. थँक्यू. या बेलसरींची एक मुलगी याच्यासोबत पळून आली, दुसरी याच्या प्रेमात वेडी झाली. काय करतो काय आहे बर? असो, असे त्या बेलसरींच्या सगळ्या मुली डोक्यावरच पडलेल्या आहेत. मॅडम, आय एम सो सॉरी. अहो केदार सर आज ऑफिसला चालले नाहीत बघा. असं कसं बोलताय? ते इथेच असतील. तू नीट बघितलं नसेल. हो मॅडम, मी आज जाऊन बघितलं. केदार सर आज ऑफिसला चालले नाहीत. तुम्ही जा आता. ठीक आहे. अरे केदार, इथे काय करतोयस खाली? ते मी पेन शोधतोय. पेन खाली पडलाय माझा. अरे मग दुसरं मागवायचं ना. नाहीतर एक काम कर, शोध. अशी तुला सवयच आहे ना खालच्या पडलेल्या वस्तू उचलायची. शोध केदार, शोध. केदार, कोणीतरी केदार हे नाव घेतलंय ना? नाही म्हणजे केदार सर इथेच आहेत ना? माझं काही तू इथेच आहे. नाही मॅडम, नाही. तुम्हाला भास झाला असेल. केदार सर आज ऑफिसला आलेच नाहीयेत. असेल. खरं बोलताय तुम्ही. तसंही आजकाल केदूचंच नाव मनात घुमतंय. बरं, केदूला जाऊन सांगा त्याची काव्य आली होती. ओके, बाय. कुठनं लोक येतात देव जाणे. हॅलो सर. हा, आलो पार्किंग मध्ये आलो सर. हा
तू जरा आवरून ठेव सगळं, आलेच मी. हो हो. केदू, माझं मन सांगतंय की तू इथेच आहे. हाय. बॉस, हॅलो केडी, मला लवकरात लवकर भेट. इकडे घरात मला एक खूप महत्वाची माहिती मिळाली आहे. बॉस, त्याआधी तू मला इथून वाचव. मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. म्हणजे तुझ्या अबला नवऱ्याची इज्जत आता तुझ्या हातात आहे. प्लीज मला वाचव. काय बोलतोयस केदार? काव्या. काव्य ऑफिसमध्ये आली आहे? हो. हे बघ, मला आता ते काही माहित नाही. तू मला लवकरात लवकर भेट. मी तुला लोकेशन पाठवते, ठीक आहे? तिची नजर चुकव आणि काहीही करून तिकडे ये. ठीक आहे, मी बघतो, काहीतरी करतो. हे बघा, तू जर काव्याला तुला या घरात आणायचं असेल ना, तर तुला हे माझं काम करावंच लागेल. अगं, केदार तारिणीचं नाटक आहे हे सगळं. ते खोटं खोटं भांडतायत. अगं काय सांगतेस काय? हो अगं, म्हणूनच तर सांगते ना तुला, तिच्यावर नीट लक्ष ठेव. त्या दोघांचं लग्न खोटं आहे ह्याचा एक जरी पुरावा मिळाला ना, तरी आपल्या सगळ्यांचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणून नीट लक्ष ठेव. ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते, हे सगळं बघ आणि मला कळव. आतू, मला सांग, आत्ता काय करते ती? हे काय बाहेर निघाली कुठेतरी? हो अगं आतू, मग बघत काय बसलीये? जा ना तिच्या मागे, बघ ना ती कुठे जाते ते. हो हो. केदू, 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 केदू.